ऑल. चला आज आपण आता युनिट 4 आपण सुरू करणार आहोत, लँग्वेज स्टडी. हे युनिट 4 पण मी जमेल तितकं म्हणजे एका व्हिडिओमध्ये संपवायचा प्रयत्न करेल, म्हणजे आपला पटापट पोर्शन संपेल. चला, पहिला लेसन जो आहे युनिट 4 मधला तो आहे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे काय? तर पंक्च्युएशन इज द आर्ट ऑफ पुटिंग द करेक्ट मार्क, पॉइंट्स अँड स्टॉप्स इन द अप्रोप्रिएट प्लेसेस व्हाईल रायटिंग. फुल स्टॉप कुठे वापरायचा, कॉमा कुठे वापरायचा, इन्व्हर्टेड कॉमा कुठे वापरायचे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क कुठे वापरायचा, एक्सक्लेमेशन मार्क कुठे, याला हायपेन म्हणतात. टू सेपरेट द वर्ड्स इन सम कंपाऊंड वर्ड्स, डॅश कुठे वापरायचा, कॅपिटल लेटर्स कुठे सुरू करायचे, कुठपासून सुरू म्हणजे कुठे वापरायचे. आणि हा ॲपॉस्ट्रॉफ इथे बघा, ॲपॉस्ट्रॉफी एस असं तुम्ही ऐकलं असेल तुमच्या जेव्हा इंग्लिश टीचरने शिकवलं असेल तेव्हा, ठीक आहे. तर हे कुठे कुठे यूज करायचे तर त्याच्यावर हा लेसन आहे. चला आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. अलास आय कॅन पे यू नो टॅक्स, म्हणजे इथे बघा हे कुठलं आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स अदर दॅन कॅपिटल लेटर्स आर यूज इन द गिव्हन सेंटेन्स, म्हणजे इथे पंक्च्युएशन मार्क किती वापरलेत, म्हणजे कॅपिटल लेटर आपल्याला इथे काउंट करायचं नाहीये, म्हणजे हड्डी काउंट करायचा नाहीये. मग काय ना, इथे ॲपॉस्ट्रॉफी एस आहे आणि क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे 2 वापरलेत. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क दॅट इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. कुठलं पंक्च्युएशन मार्क इथे यायला हवं होतं. व्हॉट अ लॉट ऑफ ट्रबल वी हॅड. आता इथे जरी व्हॉट असेल तर इथे क्वेश्चन मार्क येणार नाही. हे काय म्हणलंय, म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, म्हणजे व्हॉट अ लॉट ऑफ ट्रबल वी हॅड म्हणजे काय, किती त्रास झाला आज आम्हाला, बरोबर, किती आज आम्हाला कष्ट पडले किंवा त्रास झाला. मग हे प्रश्न नाही विचारते, हे सांगतात. सो इथे काय येईल, एक्सक्लेमेशन मार्क येईल. दे शॉवर्ड एरोज ऑन द सोल्जर्स ऑफ एथेन्स, डिडंट दे, म्हणजे इथे प्रश्न विचारलाय. सो इथे येईल क्वेश्चन मार्क. चला नेक्स्ट बघा, द चाइल्ड वॉज ब्रोकन हार्टेड. आता इथे मध्ये इथे काय येणार आहे, ब्रोकन हार्टेड हा जोडलेला शब्द आहे, पण त्याच्यामध्ये आपण जो डॅश देतो त्याला काय म्हणतात, हायपेन म्हणतात. इथे बघा आपण बघितलं होतं, यूज अ हायपेन टू सेपरेट वर्ड्स इन सम कंपाऊंड वर्ड्स, ठीक आहे. म्हणजे हे काय आहे बघा, इथे कमांडर इन चीफ, एबल बॉडीड, इयर स्प्लिटिंग, तसं ब्रोकन हार्टेड. म्हणजे इथे हे पंक्च्युएशन मार्क यूज होणार आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. इथे डी, दे वुड रॅदर हॅव आईस्क्रीम, म्हणजे मग इथे काय येणार आहे, वरती ॲपॉस्ट्रॉफी एस येणार आहे, ॲपॉस्ट्रॉफी इथे मार्क येणार आहे. सो दे वुड रॅदर हॅव आईस्क्रीम. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट बघा, इट्स अ लॉंग रोड टू टिपरेरी. आता इट्स अ लॉंग, इथे इट्स कसं आहे, इट इज, इट्सचा फुल फॉर्म इथे काय होतं, इट आणि इज, मग त्याच्यामध्ये काय पाहिजे, ॲपॉस्ट्रॉफी एस पाहिजे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. वी हॅव अ व्हरायटी ऑफ सायझेस. फॉर एक्झाम्पल आहे इथे बरं का, स्मॉल, मिडियम, लार्ज अँड एक्स्ट्रा लार्ज. फॉर एक्झाम्पल आपण असं लिहितो ना, ई डॉट जी डॉट, म्हणजे याला म्हणतात फॉर एक्झाम्पल. मग इथे काय येईल बघा, फुल स्टॉप. दोन्हीमध्ये काय हवं होतं, फुल स्टॉप हवा होता. सो इथे बघा थर्ड ऑप्शन आहे, फुल स्टॉप फॉर ई आणि जी, फॉर एक्झाम्पल. ऑफकोर्स वी शॅल बी विजिटिंग यू ॲज वेल. मग इथे काय येईल, ऑफकोर्स. ऑफकोर्स नंतर काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे. ऑफकोर्स वी शॅल बी विजिटिंग यू ॲज वेल, म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन, कॉमा आफ्टर ऑफकोर्स. आय आणि आता व्हीई म्हणजे काय, हॅव आहे इथे, आय हॅव अ बॅग, म्हणजे मग इथे काय पाहिजे, ॲपॉस्ट्रॉफ पाहिजे. इथे सेकंड ऑप्शन येईल, म्हणजे आय, इथे असा कॉमा, वरती ॲपॉस्ट्रॉफ येईल, आय हॅव अ बॅग. नेक्स्ट बघा, डू ॲज डायरेक्टेड. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग द प्रॉपर पोझिशन ऑफ द कॉमाज. कॉमाज कुठे कुठे प्रॉपर पोझिशनमध्ये वापरलेत ते बघायचे. शी चोज बुक्स, पेन्स अँड पेन्सिल्स ॲज गिफ्ट्स. शी चोज बुक्स, पेन्स अँड पेन्सिल्स ॲज गिफ्ट्स. आता या दोन्हीमध्ये इथे बघा काय फरक आहे, इथे पेन्स नंतर पण कॉमा दिलाय, पण जेव्हा अँड येतं तेव्हा इथे कॉमा येत नाही, म्हणजे इथे बरोबर आहे, सेकंड ऑप्शन इथे बरोबर आहे. कारण शी चूज बुक्स, पेन्स अँड पेन्सिल ॲज गिफ्ट्स. त्याच्यानंतर इथे बघा थर्ड काय येणार नाही, कारण शी चूज बुक्स, पेन्स, बुक्स नंतर कॉमा नाही आहे, सो हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर इथे अँड नंतर पण कॉमा दिला, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. सो इथे सेकंड ऑप्शन जो आहे ते आन्सर बरोबर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग द प्रॉपर पोझिशन ऑफ द एक्सप्लेनेशन मार्क. एक्सप्लेनेशन मार्क कुठे बरोबर आहे, तर ओ व्हॉट अ वंडरफुल डे इट इज. ओ व्हॉट अ वंडरफुल डे इट इज. ओ व्हॉट अ वंडरफुल डे इट इज, हे बरोबर आहे. म्हणजे ओ नंतर पण एक्सप्लेनेशन मार्क आणि व्हॉट अ वंडरफुल डे इट इज त्याच्यानंतर पण एक्सप्लेनेशन मार्क. सो हे थर्ड ऑप्शन इथे बरोबर आहे.
चूज द करेक्ट सेंटेन्स शोइंग द प्रॉपर पोझिशन ऑफ द इन्व्हर्टेड कॉमास. द बॉय आस्क. आता द बॉय आस्क नंतर वेअर पासून जे आहे ते इन्व्हर्टेड कॉमास मध्ये येईल आणि वेअरचं काय असणार आहे, डब्ल्यू हा कॅपिटल पाहिजे. म्हणजे मग इथे काय येईल बघा, द बॉय आस्क पहिलं तर येणार नाही. द बॉय आस्क वेअर शॅल आय पुट दिस. द बॉय आस्क वेअर शॅल आय पुट दिस आणि इथे इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलेला नाहीये, सो हे येणार नाही. फोर्थ ऑप्शन मध्ये बघा, द बॉय आस्क. आता आस्कच्या आधी इथे इन्व्हर्टेड कॉमा लावलेला आहे, सो हे येणार नाही. म्हणजे कुठलं येईल, सेकंड ऑप्शन बरोबर येईल बघा. द बॉय आस्क कॉमा त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा सुरू होतो, क्लोज होतो, वेअर शॅल आय पुट दिस, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, 35th लेसन, कॉन्ट्रॅक्टेड अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ वर्ड्स. तर ते काय आहे बघा इथे, जनरली वेन वी स्पीक ॲज वेल ॲज वेन वी राईट वी यूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड्स. इन्स्टेड ऑफ सेईंग आय एम वी से आय एम. म्हणजे इथे बरोबर ॲम पूर्ण लिहित नाही, इथे ॲपॉस्ट्रोफ लावतो आणि आपण काय म्हणतो, आय एम. हे वाचताना आपण कसं वाचतो, आय एम. वी से ही इज इन्स्टेड ऑफ ही इज. वी से डोंट इन्स्टेड ऑफ डू नॉट. बरोबर. दॅट इज वी शॉर्टन द वर्ड अँड यूज द ॲपॉस्ट्रॉफी इन्स्टेड ऑफ द मिसिंग लेटर. तर हे एकदा तुम्ही रीड करून घ्या. आपण क्वेश्चन सोडवायला घेऊयात. चला पहिला बघा क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ द गिव्हन वर्ड. हॅव नॉट. तर हॅव नॉट आपण कसं लिहितो, एन आणि नो इथे लिहितो, त्याच्याऐवजी काय येतं, ॲपॉस्ट्रॉफी येतं, सो हॅवंट येतं, HAVENT. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ऑट नॉट. तर ऑट नॉटचं काय येईल, ऑट आणि फक्त इथे ओ काढून टाकलाय, सॉरी दोन नाही काढत, फक्त ओ काढतात आणि एन टीला जोडून येतो, ॲपॉस्ट्रॉफी येतो आणि टी येतं, सो इथे येईल सेकंड ऑप्शन, ऑट नॉट. दे आर. तर दे आर कसं लिहिणार आपण, इथे ए येणार नाही, दे आर, फोर्थ ऑप्शन आहे इथे. माईट नॉट. माईट इथे फक्त ओ काढून टाकायचा, एन टी बरोबर आणि अपॉस्ट्रॉफी नंतर टी, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द गिव्हन वर्ड. देअर डी. आता डी म्हणजे इथे काय येईल, देअर हॅड, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. वी हॅव म्हणजे इथे येईल फर्स्ट ऑप्शन. इज नॉट की म्हणजे इज नॉट, इजंट आहे ना, तर इज नॉट, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. दे विल, डबल एल लावलाय म्हणजे विल येईल, दे विल, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट पेअर्स ऑफ द वर्ड्स अँड देअर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. डिड नॉटचं डोंट नाही, डिड नॉटचं डिडंट येतं, DID आणि एन आणि मग टी येतं. नीड नॉटचं निडंट. वुड नॉटचं वोंट नाही, वुड नॉटचं वोंट नाही येत, वुडंट येतं. आणि देअर वुडचं देवड, हे आत्ता बघितलं आपण, हे बरोबर आहे. नॉटचं हे निडंट बरोबर आहे, नीड नॉट, सो इथे सेकंड हे बरोबर आहे. आय हॅड, आय हॅव, ह्याचा ऑप्शन आय हॅव आहे म्हणजे ह्याचा फुल फॉर्म, सो हे येणार नाही. डू नॉटचं डझंट येणार नाही, डोंट येईल. देअर विल हे बरोबर आहे, थर्ड ऑप्शन इथे बरोबर आहे. आणि कुड नॉटचं कुडंट येईल, कांट येणार नाही. डेअर नॉट, डेअरंट, डज नॉट, डोंट हे येणार नाही. माईट नॉट, मस्ट नॉट आहे त्याचा फुल फॉर्म. हॅड नॉटचं हॅवंट येणार नाही, सो इथे फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे, डेअर नॉटचं डेअरंट. चला नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स. डॅश वॉक टू स्कूल डेली वेन आय वॉज स्मॉल, सो काय येईल इथे, आय हॅड वॉक टू स्कूल डेली वेन आय वॉज स्मॉल, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, हेल्प मी, डॅश हेल्प मी वॉन्ट यू, मग इथे काय येईल, यू विल हेल्प मी वॉन्ट यू, म्हणजे तुम्ही मला मदत करणार ना, असा इथे याचा अर्थ होतो, सो इथे फर्स्ट ऑप्शन. यू विल म्हणजे हे या बरोबर ह्याच्यात लिहिलेलं आहे, ठीक आहे. असं आय डबल एल येणार नाही, डी येणार नाही आणि हॅव पण येणार नाही. दे डॅश प्ले सच मीन ट्रिक्स. दे हॅवंट, दे शुडंट, मस्ट नॉट आणि हॅडंट म्हणजे त्यांनी ते केलं नाही पाहिजे. दे शुड नॉट प्ले सच मीन ट्रिक्स, त्यांनी तसं केलं नाही पाहिजे म्हणजे ते शुडंट येईल, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट लेसन आपला आहे 36, फ्रेजेस. तर फ्रेजेस म्हणजे काय, अ फ्रेज इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट मेक्स सम सेन्स बट नॉट द कम्प्लीट सेन्स. द ओल्ड फार्मर कुड नो लॉंगर प्लो द फील्ड, किंवा एव्हरी नाव अँड देन ही कुड हिअर द साऊंड ऑफ बेल्स. द बॉय स्लेप्ट ऑन द सोफा, सडनली द क्लॉक फेल ऑफ, म्हणजे हे अंडरलाईन केलेले काय आहेत, हे फ्रेजेस आहेत. तर आता इथे बघा,
एक ऑप्शन आपण इथे एक एक्झाम्पल बघूयात. डू यू लाईक रिडिंग दिस बुक. मग इथे रिडिंग दिस बुक, डू यू लाईक, काय डू यू लाईक, मग फ्रेज काय आहे इथे रिडिंग दिस बुक, म्हणजे ते मिनिंग कम्प्लीट होते त्या वाक्याचं. सो इथे फोर्थ ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, डॅश द काऊ ग्रेझिंग इन द फॉर्म. मग इथे काय येणार की लुक ॲट, लुक इन येईल का, लुक अप, लुक ॲट, हे फ्रेज इथे बरोबर आहे. लुक ॲट द काऊ ग्रेझिंग इन द फार्म. चला तर आता आपण हे पण सोडूयात पुढचे लगेच. बघा, आयडेंटिफाय द फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हर्षा रिफ्युजेस टू आन्सर द क्वेश्चन. मग इथे फ्रेज काय आहे, हर्षा रिफ्युजेस काय, टू आन्सर द क्वेश्चन. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. शी थॉट ओव्हर द प्रपोजल. म्हणजे मग इथे काय आहे, मेन काय आहे, थॉट ओव्हर. शी थॉट ओव्हर, शी द प्रपोजल. ह्याला या सेंटेन्सला अर्थ होईल का जर हे नसेल, शी थॉट ओव्हर द प्रपोजल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. अर्ली वन मॉर्निंग आय मेड द डिसिजन. आय मेड द डिसिजन, मग हे कम्प्लीट कधी होत आहे, अर्ली वन मॉर्निंग. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. म्हणजे ह्याला खरा अर्थ नाही, आय मेड द डिसिजन ह्याला पण एका ह्याला अर्थ आहे, पण इथे मग फ्रेज काय आहे, अर्ली वन मॉर्निंग. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फ्रेजेस. आय हॅव डॅश वर्क टू डू. मग इथे काय येईल, अ लॉट ऑफ वर्क टू डू. बरोबर, आपण म्हणतो आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. डॅश गिव्ह मी अ स्टोरी बुक टू रीड. कोणी दिली, द माय क्लास टीचर, एनीवन, द ओल्ड काऊ, हिज लिटिल डॉग. काय आहे करेक्ट फ्रेज इथे, माय क्लास टीचर गिव्ह मी अ स्टोरी बुक टू रीड. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, शी वॉक डॅश इन द गार्डन. शी वॉक टू अँड फ्रॉम येईल का, टू अँड फ्रो, फ्रो अँड टू, एनिवेअर अँड एनी प्लेस. काय येईल, शी वॉक टू अँड फ्रो इन द गार्डन, म्हणजे फेऱ्या मारणे. बरोबर, शी वॉक टू अँड फ्रो इन द गार्डन. द सन रायझेस इन द पार्क, इन द गार्डन, इन द ईस्ट. काय बरोबर आहे इथे, इन द ईस्ट. थर्ड ऑप्शन. डॅश द आन्सर टू ऑल द क्वेश्चन्स. राईट डाऊन, राईट ऑन, राईट ॲज, राईट अप. काय म्हणतात टीचर तुमच्या, राईट डाऊन, म्हणजे हे फ्रेज इथे बरोबर आहे. राईट डाऊन द आन्सर्स टू ऑल द क्वेश्चन्स. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. शी इज स्टँडिंग डॅश द मिरर. ॲट द फ्रंट, इन फ्रंट ऑफ द मिरर, इन फ्रंट आणि इन्स्टेड ऑफ. काय येईल, शी इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर. इथे येईल सेकंड ऑप्शन. शी डॅश द एक्झाम इझिली. मग इथे काय, शी गॉट इन टू द एक्झाम, शी गॉट फ्रॉम द एक्झाम, शी गॉट थ्रू द एक्झाम इझिली. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. डॅश वॉज द ॲथलेट्स ॲम्बिशन. टू विन प्राईज, टू विन अ प्राईज, विन अ प्राईज, टू विनिंग अ प्राईज. मग इथे बरोबर काय, टू विन अ प्राईज वॉज द ॲथलेट्स ॲम्बिशन. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. डॅश मस्ट बी अवर रूल इन लाईफ. अर्ली टू रायझिंग, रायझिंग, अर्ली टू राईज आणि अर्ली रायझिंग. काय रूल असला पाहिजे, अर्ली टू राईज म्हणजे लवकर उठणे. मस्ट बी अवर रूल इन लाईफ. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. द गन डॅश अँड स्टार्टल्ड अस. द गन इथे काय आहे, वेंट ऑफ अँड स्टार्टल्ड अस. ठीक आहे, वेंट ऑफ हे चुकीचं आहे इथे. वेंट अबाउट आणि वेंट ऑन काय आहे, ऑफ म्हणजे सुटणे. वेंट ऑफ. मेनी पीपल आर एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाउअडेज. दे यूज अ बायसिकल डॅश अ कार. आता कशाच्या ऐवजी ते बायसिकल वापरतात, इन्स्टेड ऑफ ए कार. कारच्या ऐवजी ते बायसिकल वापरतात. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला लगेच आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत. 37 प्रोवर्ब, स्लोगन्स अँड ॲक्सियम्स. तर इथे बघा, प्रोवर्ब म्हणजे अ प्रोवर्ब इज अ वाईज सेईंग विच कन्वेज अ युनिव्हर्सल ट्रूथ. सम कॉमन प्रोवर्ब्स विथ देअर मिनिंग्स. अ बर्न चाइल्ड dreads the fire, म्हणजे unpleasant experiences leave a fear in the mind. One is therefore extra careful and cautious not to experience it again. A friend is a friend indeed. हे तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही हे तुमचा सुविचार म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या बोर्डवर कधीतरी लिहिलेलं असेल किंवा टीचरने लिहिलेलं असेल. अ फ्रेंड हू हेल्प्स वन्स वेन वन नीड्स हेल्प इज अ ट्रू फ्रेंड. म्हणजे जो खरा जेव्हा गरज असेल तेव्हा मदत करतो तो खरा फ्रेंड. अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, म्हणजे पीपल जज अ मॅन बाय द टाईप ऑफ फ्रेंड्स ही हॅज. बरोबर, तर हे तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या, याचा अर्थ पण दिलेला आहे. आपण स्लोगन बघूयात. स्लोगन म्हणजे काय, अ स्लोगन इज अ मेमोरेबल मोटो ऑर फ्रेज विच मे बी रिपिटेटिव्ह ऑर रायमिंग विथ अ पर्टिक्युलर आयडिया ऑर पर्पज. तर हे बघा, कन्झर्व वॉटर, कन्झर्व लाईफ, वन ट्री कॅन मेक अ मिलियन मॅचेस, वन मॅच कॅन डिस्ट्रॉय अ मिलियन ट्रीज. तर हे असे स्लोगन्स आहेत.
बरोबर. ॲक्सियम काय आहेत, तर द ॲक्सियम इज अ स्टेटमेंट दॅट एव्हरीबडी बिलीव्स इज ट्रू. द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. सप्लाय इक्वल्स डिमांड. अ स्ट्रेट लाईन कॅन बी ड्रॉन बिटवीन एनी टू पॉईंट्स. म्हणजे हे न चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या फॅक्ट्स आहेत. बरोबर. द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे हा कायम सन रायझेस इन द ईस्ट, कायम ईस्टलाच उगवणार आहे सन. बरोबर. तर हे कॉन्स्टंट गोष्टी आहेत ज्या चेंज होत नाहीत आणि सगळे त्याच्यावर विश्वास होतात. एव्हरीबडी बिलीव्ज इट ट्रू. चला आता आपण इथे क्वेश्चन बघूयात. पहिला बघा काय आहे, फाइंड द प्रोवर्ब क्लोजेस्ट द मीनिंग इन द मीनिंग टू द फॉलोइंग. एव्हरीवन एन्जॉयज सक्सेस ॲट सम पॉईंट. म्हणजे बघा काय आहे इथे, तर एव्हरी डॉग हॅज हिज डे. आता हे तुम्ही हिंदीमध्ये हा नक्की ऐकलं असेल किंवा तुम्ही पिक्चर बघितले असतील की हर कुत्ते का दिन आता आहे. बरोबर. हे असं ही फ्रेज तुम्ही ऐकली असेल. म्हणजे काय, एव्हरी डॉग हॅज हिज डे. त्याचा अर्थ काय होतो की एव्हरीवन एन्जॉय सक्सेस ॲट सम पॉईंट. म्हणजे कोणाला अर्ली सक्सेस मिळतो, कोणाला त्यांच्या मिडल एजमध्ये मिळतो, कोणाला अगदी नंतर म्हणजे उशिरा त्यांच्या एजमध्ये सक्सेस मिळतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला कधी ना कधीतरी सक्सेस मिळतो ॲट सम पॉईंट. त्याचा अर्थ इथे असा होतो की ती फ्रेज प्रोवर्ब काय त्याच्याकरता आहे, एव्हरी डॉग हॅज हिज डे. नंतर बघा, इट इज ऑलवेज गुड टू टेल द ट्रूथ. म्हणजे काय आहे मग, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी म्हणजे काय, तर प्रामाणिकपणा. ठीक आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे जो कायम खरं बोलतो ते सांगितले की ते ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इट इज ऑलवेज गुड टू टेल द ट्रूथ. म्हणजे एक खोटं बोललं तर अजून 100 खोटं बोलावं लागतं. म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे प्रोवर्ब आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. वन शुड फर्स्ट ऑल केअर फॉर वन्स ओन फॅमिली. म्हणजे काय होतं की पहिलं स्वतःच्या आधी फॅमिली करता केअर करा. म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आधी स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. अपीअरन्सेस कॅन बी डिसिप्टिव्ह. म्हणजे काय, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. द फर्स्ट ऑप्शन इथे येईल. म्हणजे जे चमकतं ते प्रत्येक वेळी गोल्ड नसतं, सोनं नसतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, अन अपॉर्च्युनिटी इन हँड हॅज मोर व्हॅल्यू दॅन प्रॉमिसेस मेड बाय अदर्स. मग इथे ह्याचा अर्थ इथे प्रोवर्ब आहे, अ बर्ड इन द हँड इज वर्थ ऑफ टू इन द बुशेस. म्हणजे जरी बुशेसमध्ये 2 बर्ड अजून आहेत तरी कशाला अर्थ आहे, जो ऑलरेडी हातात आहे, अपॉर्च्युनिटी. त्याला काय इथे या बर्डला इथे काय हे केलं की अपॉर्च्युनिटी जी ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याचा आपण आधी त्याचा फायदा आधी आपण घेतला पाहिजे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. अ ट्रू फ्रेंड इज वन हू हेल्प्स इन द टाइम ऑफ ट्रबल. आत्ताच आपण बघितलं. अ फ्रेंड इज इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. चौथा ऑप्शन येथे. नेक्स्ट बघा, हॅबिट्स आर लाईक वीड्स. द लॉंगर यू अलाव देम टू ग्रो द हार्डर इज टू अपरूट देम. इट इज वाईज टू मेंड देम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. मग त्याला प्रोवर्ब आहे, अ स्टिच इन टाइम सेव्स 9. ते म्हणजे ह्याचा हा पूर्ण अर्थ दिलेला आहे. ह्या प्रोवर्बचा हा पूर्ण अर्थ आहे इथे. चला, फाइंड द प्रॉपर मिनिंग ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब्स. डू नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे ह्याचं, की डू नॉट जज थिंग्स बाय आउटवर्ड अपीरन्स. म्हणजे कोणी कसंही तसं दिसत असेल बाहेरून तरी त्याचा अर्थ असा म्हणजे त्याच्या अपीयरन्सवरनं तुम्ही ठरवू शकत नाही की तो माणूस कसा असेल किंवा ती गोष्ट कशी असेल. ठीक आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. टाइम अँड टाईड वेट फॉर नो मॅन. म्हणजे इथे याचा अर्थ आहे, डू नॉट लिव्ह अंटिल लेटर द चान्स टू डू समथिंग बिकॉज नो वन कॅन डिले द पासिंग ऑफ टाइम. म्हणजे वेळ थांबवणं हे कोणाच्याही हातात नाहीये. त्याचा अर्थ इथे असा होतो की टाइम अँड टाईड वेट फॉर नो मॅन. कोणाकरताही वेळ थांबत नाही. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. म्हणजे इफ यू परसिस्ट ॲट अ जॉब यू विल बी सक्सेसफुल. म्हणजे तुम्ही कायम म्हणजे तुमच्या कामात तुम्ही सातत्य राखलं, जे तुम्ही कायम करायला हातात घेतलंय तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. त्याचा अर्थ इथे असा होतो. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. म्हणजे मग इथे याचा अर्थ आहे की हेल्प दोज हू हॅव हेल्प यू इन द पास्ट. म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे त्यांनाही तुम्ही परत मदत करा. इथे असा होतो, हेल्प दोज हू हॅव हेल्प यू इन द पास्ट. थर्ड ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द प्रोवर्ब. डॅश इज नॉट गोल्ड. आत्ताच आपण बघितलं की ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चमकतं ते सोनं नसतं प्रत्येक वेळेस. अ लेपर्ड विल नेवर काय येईल बघा इथे, चेंज इट स्पॉट्स. हॅव अन Achilles हिल्स. हॅव अ स्वीट टूथ अँड बी ॲट हँड. तर काय येईल,
लेपर्डला काय असतात, त्याच्या अंगावर स्पॉट्स असतात, ते तो कधी चेंज करू शकतो का? नाही. सो इथे फर्स्ट ऑप्शन, लेपर्ड विल नेव्हर चेंज इट्स स्पॉट्स. अपीअरन्सेस, आताच आपण बघितलं अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. चला नेक्स्ट बघूयात. चूज द करेक्ट ऑप्शन्स. विच प्रोवर्ब वुड बी सुटेबल फॉर द स्टोरी ऑफ द ant and the dove. ही स्टोरी तुम्ही ऐकली आहे का, ant and the dove ची, वेअर द टू हेल्प इच अदर. मग इथे काय ऑप्शन आहे बघा. स्लो अँड स्टेडी विन द रेस, अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, बर्ड्स ऑफ फिदर फ्लॉक टुगेदर, वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. म्हणजे आधी त्या इथे बघा, आता ही जी स्टोरी आहे अँट अँड द डोवची, ही तुम्हाला माहिती असेल. म्हणजे वन गुड टर्न डिझर्व्स अनादर, हा ऑप्शन इथे सिलेक्ट होईल. आता इथे ही स्टोरी काय आहे की हा डव म्हणजे जे कबूतर आहे, त्या ती मुंगी पाण्यात पडलेली असते, तर ते त्या पाण्यात ते कबूतर एक पान टाकतं झाडाचं, मग ती मुंगी त्या पानावर चढून पाण्याच्या बाहेर येते, तो तिला मदत करतो. मग ती मुंगी त्याला परत कशी मदत करते, त्याचा अर्थ इथे असतो वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. म्हणजे परत जेव्हा तो पारधी त्या कबुतराला मारायला येतो, तेव्हा ती मुंगी त्या पारध्याच्या पायाला जोरात चावते, त्यामुळे तो कबूतर वाचतो. म्हणजे त्याचा अर्थ इथे असा झाला ना की वेअर द टू हेल्प इच अदर, दोघांनी एकमेकांना मदत केली. सो इथे येईल चौथा ऑप्शन. वन्स while swimming in a pool, Nisha had nearly drowned. Since that time, she refuses to swim. Which proverb will fit this case? इथे बघा, अ बर्न चाइल्ड ड्रीड्स द फायर, म्हणजे आता ती कुठल्याही गोष्टीला घाबरायला लागली. म्हणजे while swimming in a pool, Nisha had nearly drowned, म्हणजे एकदा ती खाली तळापर्यंत गेली होती, बुडाली होती. सिन्स दॅट टाइम शी रिफ्युजेस टू स्विम, म्हणजे ती घाबरायला लागली ते करायला. मग त्याला प्रोवर्ब काय आहे, बर्न चाइल्ड ड्रीड्स द फायर. Choose the slogan which will be correct for the given pictures. Cleanliness is next to godliness. आता इथे बघा, हा मुलगा काय करतोय, नळ बंद करतोय. म्हणजे मग इथे काय येणार आहे ह्याला, सेव्ह वॉटर एव्हरी ड्रॉप इज प्रेशियस, म्हणजे पाणी वाचवा, प्रत्येक थेंब हा खूप महत्वाचा आहे, प्रेशियस आहे. बी हेल्दी वेल्दी अँड वाईज, लाफ अँड द वर्ल्ड लाफ्स विथ यू. तर हे काय आहे, तसंच आहे हा स्माइली. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. Identify the axioms from the following. Be healthy, wealthy and wise. From a tiny spark can come a large fire. जय जवान जय किसान and save the environment. मग हे काय आहे, इथे सेकंड येईल. फ्रॉम अ टायनी स्पार्क कॅन कम अ लार्ज फायर, म्हणजे हे ट्रूथ आहे ना. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. आपण एक्झाम बद्दल काय वाचलं होतं की जे एव्हरीबडी, मी तुम्हाला परत एकदा सांगते. एक्झाम इज अ स्टेटमेंट दॅट एव्हरीबडी बिलीव्स इट्स ट्रू, म्हणजे प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे मग इथे ह्या एक्झामचा अर्थ काय, फ्रॉम अ टायनी स्पार्क कॅन कम अ लार्ज फायर, म्हणजे एक छोटासा जरी ठिणगी पडली तरी मोठी आग लागू शकते, इथे असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघा, देअर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. डोनेट युअर आईज, ब्रिंग हॅपीनेस, ईच वन टीच वन, मेक हे वाईल द सन शाईन्स. तर इथे पहिलं हे प्रत्येक जण बिलीव्ह करतं की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, म्हणजे शॉर्टकट कुठल्याही शॉर्टकटनी सक्सेस मिळत नाही. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, 38 इन्स्ट्रक्शन आणि रोड सायन्स. हे तर एकदम सोपं असेल. चला बघूयात आपण लगेच. व्हॉट डू द फॉलोइंग रोड सायन्स इंडिकेट. आता इथे काय आहे बघा, इथे आहे मेन ॲट वर्क, म्हणजे इथे काम चालू आहे, म्हणजे काय येईल, मेन ॲट वर्क. नेक्स्ट काय आहे बघा, इथे आता हे दगड पडत आहेत, त्या हिल्समधनं दगड पडतात, म्हणजे काय हो इथे, रॉक फॉल. आता ही साईन लावलेली आहे, तर ही साईन काय आहे, तर ही रेल क्रॉसिंग, तुम्ही पण बऱ्याचदा बघितलं असेल की रेल क्रॉसिंगची ही साईन असते. ते रेल्वे स्टेशनला जर कधी गेला असाल तर ही साईन असते की रेल क्रॉसिंग, म्हणजे रेल इथून जाणार आहे. थर्ड ऑप्शन येईल. त्याच्यानंतर बघा इथे नो एंट्री, हे पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. सेकंड ऑप्शन. हे कशाचं साईन आहे, आता ह्यामध्ये ऑप्शन काय आहे, केमिस्ट, म्हणजे इथे औषधं मिळतात. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, रेन शेल्टर, पेट्रोल पंप, वॉटर आणि केरोसिन. काय आहे, पेट्रोल पंपला ही साईन असते. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, अपहिल स्लोप, डेंजर, स्टेअर साईड आणि कॉशन. तर हे स्टेअर साईड हा इथे असं साईन असतं की जिथे सांगायचं की इथून स्टेअर्स आहेत. बऱ्याचदा ठिकाणी लिफ्ट असते, मग स्टेअर्स कुठे असतात ते माहीत नसतं, बऱ्याचदा मॉलमध्ये कळत नाही, तेव्हा इथे हे असं साईन असतं. आता हे काय आहे बघा, हे साईन म्हणजे रिझर्व फॉर द हँडिकॅप. सो इथे येईल
थर्ड ऑप्शन. हे काय आहे, नो हॉन्किंग म्हणजे ते हॉर्न वाजवण्याला मनाई आहे, चौथा ऑप्शन येईल. आणि हे आहे डेंजर. चला पुढचं बघा, अ मॅन विल पनिश स्ट्रेंजर्स हू एंटर हिज प्रायव्हेट ग्राउंड्स. द इन्स्ट्रक्शन ही विल पुट अप इज. आता तो अ मॅन विल पनिश स्ट्रेंजर्स हू एंटर हिज प्रायव्हेट ग्राउंड, मग त्याला इन्स्ट्रक्शन तो काय लिहिल की ट्रेस पासर्स विल बी प्रोसिक्युटेड. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ट्रेस पासर्स म्हणजे येणारे जाणारे जे अनोळखी आहेत त्याच्या जागेत जे येतील ते ट्रेस पासर्स विल बी प्रोसिक्युटेड, म्हणजे त्यांना काहीतरी शिक्षा दिली जाईल किंवा पनिशमेंट होईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स विल यू फाइंड इनसाइड अ हॉस्पिटल. नो पार्किंग, सायलेन्स प्लीज, ट्रेस पासर विल बी प्रोसिक्युटेड आणि डेंजर कीप अवे. तर हॉस्पिटलमध्ये आपण कुठलं साईन दिसतं आपल्याला की सायलेन्स प्लीज म्हणजे शांतता राखा. थर्ड ऑप्शन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स विल यू फाइंड ॲट द रेल्वे तिकीट बुकिंग काउंटर. दोज बिलो 16 नॉट एलिजिबल, बी केअरफुल ऑफ डॉग्स, प्लीज स्टँड इन अ क्यू आणि एंट्री ओनली. मग काय आहे इथे, प्लीज स्टँड इन अ क्यू म्हणजे बुकिंग काउंटरला काय असतं, एका रांगेत थांबले तर तुम्हाला तिकीटं मिळतील, बरोबर. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स. ऑलवेज वेअर अ हेल्मेट वाईल ड्रायव्हिंग अ. हेल्मेट कधी घालतो आपण, जेव्हा आपण टू व्हीलर म्हणजे मोटरसायकल चालवतो. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. डू नॉट डॅश नियर अ हॉस्पिटल ऑर स्कूल म्हणजे इथे हॉर्न वाजवू नका म्हणजे हॉन्क. इथे येईल थर्ड ऑप्शन. ऑलवेज यूज द डॅश वाईल क्रॉसिंग द रोड. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे कायम रोड क्रॉस करताना कशावरून चालायचं, झेब्रा क्रॉसिंगवरनं. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग साईन्स इज डेंजर. सो इथे फर्स्ट ऑप्शन. हे माहिती आहे तुम्हाला डेंजरचं साईन हे. चला नेक्स्ट लेसन आहे एलिमेंट्स इन अ स्टोरी. आता तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल तर त्या पॅसेजमधलं एक क्वेश्चन दिलेले असतील त्याच्यावर, त्यातलं काय ओळखायचं. आता इथे बघा, द की एलिमेंट्स ऑफ ए गुड स्टोरी काय आहेत. अन इंटरेस्टिंग टायटल दॅट कॅचेस द रीडर्स अटेन्शन, अ गुड इंट्रोडक्शन दॅट मेक द रीडर्स विश टू कंटिन्यू रिडिंग, अ वेल डिस्क्राइब सेटिंग दॅट क्रिएट्स अ राईट मूड, अन इंटरेस्टिंग प्लॉट ऑर सिरीज ऑफ इव्हेंट्स ऑर ॲक्शन. ठीक आहे, हे ह्या स्टोरीमधले एलिमेंट्स असतात महत्त्वाचे. तर इथे आता आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. बघा इथे पहिला पॅसेज दिलेला आहे. रीड द स्टोरी अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स. अ थर्स्टी क्रो सॉ अ पिक्चर ऑफ वॉटर अँड swooped towards it. However, there was very little water in the pitcher and the crow could not reach it. It had an idea. It picked up some pebbles and threw them into the pitcher. The water rose up and the crow quenched its thirst. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे कावळ्याची. प्रश्न काय विचारलाय, हू और व्हॉट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टोरी. मग आता ही मेन गोष्ट कोणा म्हणजे कोणाची होती ही गोष्ट, अ थर्स्टी क्रो. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन, द क्रो. हू वॉज द इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टोरी म्हणजे पुढे ह्या स्टोरीचा मेन पार्ट कोण होता, तर तो क्रो. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स विल यू यूज ॲज द कन्क्लुजन. नेसेसिटी इज द मॉनिटर ऑफ द इन्व्हेन्शन, हँडसम इज अ हँडसम डच, बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर अँड लिटिल थिंग्स प्लीज लिटिल माइंड. इथे बघा आता नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणजे जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा गरज असते तेव्हा काहीतरी नवीन इन्व्हेंट होतं म्हणजे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे त्याला हे कसं कळलं, त्याला हे आधी माहिती होतं का की हे असं मडक्यात पाणी टाकल्या म्हणजे दगड टाकल्यावर पाणी वरती येईल, नाही, त्यांनी ते शोधून टाकलं, इन्व्हेंट केलं आहे तेव्हा. ठीक आहे, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. विच ॲडजेक्टिव्ह विल डिस्क्राईब द क्रो द बेस्ट. कनिंग, स्मार्ट, ऑनेस्ट का एविल, तर तो स्मार्ट क्रो होता, सेकंड ऑप्शन येईल. विच विल बी द मोस्ट सुटेबल टायटल फॉर द स्टोरी. द पिक्चर अँड द पेबल्स, द वॉटर पिक्चर, द थर्स्टी क्रो अँड द रायझिंग. आता ही कोणाबद्दल होती गोष्ट, क्रो बद्दल होती, त्यामुळे हे टायटल त्याला जास्त सूट होतं छान स्टोरीला, द थर्स्टी क्रो. चला नेक्स्ट बघा, रीड द स्टोरी अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. द मिल्कमेड्स ड्रीम. A milkmaid had been to the meadow to milk her cows. Now she was returning home with a pail of milk on her head. She thought, I will make cream and butter out of this milk. Then selling them I will buy eggs. I shall have good poultry farm. She then thought, I shall sell some of my hens and buy a fine dress. Everybody will admire me, but I will just toss my head at them like this. And lost in this day's dream, she forgot about the pail on her head. She
tossed her head with a jerk, and the pail of milk came tumbling down. All the milk was split. Dear, oh dear, she cried, I have lost my all. आता इथे काय अर्थ आहे बघा, हे मिल्कमेडचे ड्रीम. तर इथे ती जी मिल्कमेड म्हणजे जी बाई आहे, ती डोक्यावर तिच्या जिने काऊमध्ये तिने मिल्क घेतलेलं असतं ते डोक्यावर घेऊन चाललेली असते. आणि मग ती विचार करायला लागते की हे मिल्क मी विकल्यावर मला थोडे पैसे मिळतील, मग त्याच्यातनं मी एग्स खरेदी करेल, मग त्याच्यातनं मी पोल्ट्री फार्म सुरू करेल, मग पोल्ट्री फार्म सुरू झाल्यावर मला अजून पैसे मिळतील आणि मग मी एक छान ड्रेस घालेल. त्याच्यानंतर सगळेजण मला मग काय करतील, ॲडमायर करतील, म्हणजे सगळे म्हणतील, त्याची तारीफ करतील. पण ती काय म्हणली, बट आय विल जस्ट टॉस माय हेड ॲट डेम, म्हणजे मी माझं मान तिकडे फिरवून घेईल लाईक दिस. आणि असं ती डे ड्रीम करताना तिची मान फिरवते आणि म्हणजे डोक्यावर जे दूध होतं ते सगळं खाली सांडतं आणि सगळं ते बाहेर जातं आणि तिचं ड्रीम पण सगळं तुटतं, म्हणजे डे ड्रीम. ठीक आहे. मग इथे बघा प्रश्न काय आहे, व्हॉट टाईप ऑफ ए गर्ल वॉज द मिल्कमेड. कशी होती ती, तर ती फुलिश. थर्ड ऑप्शन येते फुलिश. कनिंग, क्लेवर किंवा ब्रेव होती का, नाही, फुलिश होती. व्हॉट इज द मॅसेज इन द स्टोरी. काय आहे मॅसेज या स्टोरीमध्ये. नेव्हर मेक प्लॅन्स, डू नॉट थिंक ऑफ द फ्युचर, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅश्ड, अँड डू नॉट क्राय ओव्हर द स्प्लिट मिल्क. तर इथे हा थर्ड ऑप्शन बरोबर आहे, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅश्ड. चला, मग इथे ह्याचा अर्थ काय, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅश्ड, म्हणजे अंड्यातनं पिल्लं बाहेर यायच्या आधीच तुम्ही काउंट करू नका की इतके येतील. ठीक आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. विच ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन इन द फॉलोइंग. आय शॅल हॅव अ गुड पोल्ट्री फार्म, ऑल द मिल्क वॉज स्प्लिट, आय शॅल सेल सम ऑफ माय हेन्स अँड बाय अ फाईन ड्रेस, अँड डिअर ओ डिअर. मग आता विच ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन इन द फॉलोइंग कुठली होती, ऑल द मिल्क वॉज स्पिल्ड, म्हणजे सगळं जे मिल्क होतं ते काय सगळं झालं, सगळं सांडलं खाली. हां, पण मग हे इम्पॉर्टंट काय आहे, या सगळ्यामध्ये हे इम्पॉर्टंट काय आहे, कारण ह्याच्यावरच ती पुढे तिचं सगळं पैसे तिला मिळणार होते, त्याच्यातनं ती सगळं पुढचं जे ती ड्रीम बघत होती ते सगळं पूर्ण होणार होतं, पण तेच मिल्क सगळं खाली सांडलं. त्यामुळे हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट लाईन ऑफ द त्या पॅराग्राफमधली ही लाईन आहे. चला नेक्स्ट बघा पॅराग्राफ. मोना द boaster. Mona was a great boaster and a great liar. She often told lies about many things. One day when she had gone with her class on a picnic to a lake, she boasted that she was an excellent swimmer. This was a very big lie. No sooner had she uttered the lie than there was a loud splash and a cry. Nikki had fallen into the water. Quick, Mona, jump in and save her. You are an excellent swimmer, aren't you? Shouted the others. Poor Mona, she stood there trembling. I told you a lie, she said. I cannot swim at all. The others looked at her in shock. Fortunately, one of the teachers dived in and saved Nikki. No one spoke to Mona for a long time after that. म्हणजे इथे काय होतं, बोस्टरचा इथे अर्थ काय होतो, खोटारडी. म्हणजे ती खोटारडी आणि एकदम म्हणजे सारखं खोटं बोलणारी होती, खूप मोठं खोटं बोलणारी. मग इथे काय झालं, ते जेव्हा पिकनिकला गेले होते तेव्हा तिने सगळ्यांना काय सांगितलं की मी खूप चांगली स्विमर आहे, की मला खूप चांगलं स्विमिंग करता येतं. पण जेव्हा तिची एक फ्रेंड पाण्यात पडते तेव्हा तिला सगळे म्हणतात की मोना तिला वाचव जाऊन. मग तेव्हा तिला कळतं की आपण काय चूक केली आहे आणि मग ती सगळ्यांना सांगते की मला अजिबात पोहता येत नाही. मग तिथे जे टीचर असतात ते वाचवतात त्या निकीला आणि मग तिच्याशी नंतर कोणीच खूप वेळा करता बोलत नाही. चला आता पहिला क्वेश्चन बघा काय आहे, हु इज द इंटिग्रल कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. तर कोण आहे इंटिग्रल कॅरेक्टर ऑफ द स्टोरी, मोना. वेअर इज द सेटिंग ऑफ द स्टोरी, कुठे आहे, नियर अ लेक. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. द टर्निंग पॉइंट इन द स्टोरी इज, कुठला आहे, when Mona boasts about her swimming skills, when the teacher says Nikki, when Nikki falls into water, when Mona is asked to rescue Nikki. म्हणजे टर्निंग पॉइंट इथे कुठे आहे, जेव्हा सगळेजण तिला विचारतात मला की तू निकीला वाचव. सो इथे येईल चौथा ऑप्शन. व्हॉट कन्क्लुजन डज वन कम टू. मग तुम्ही इथे कुठल्या कन्क्लुजनवर आला, वन शुड ऑलवेज हेल्प अदर्स, वन शुड नेव्हर टेल लाईज, प्राईड कम्स बिफोर अ फॉल, अँड वन शुड नेव्हर बोस्ट अबाउट वन्स क्वालिटीज. म्हणजे इथे काय येईल, सेकंड ऑप्शन येईल, वन शुड नेव्हर टेल लाईज, म्हणजे कधीही खोटं बोलू नाही. सो चला आता आपला नेक्स्ट लेसन कुठला आहे, तर नेक्स्ट लेसन आहे टेन्सेस, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. हे पण तुम्हाला बरंचसं माहिती असेल, म्हणजे झालेलं शाळेतही शिकून झालेलं असेल आणि हे आय थिंक तुमचं 4th स्टँडर्डमध्ये याचं थोडंसं पार्ट झालेलं आहे. सो आता आपण क्वेश्चन बघूयात डायरेक्ट. चला पहिला क्वेश्चन बघा, डीड अमोल डॅश हिज पेन. आता इथे डीड आलंय म्हणजे परत पास्ट टेन्स येणार नाही, मग काय येईल, डीड अमोल लूज हिज पेन.
पुढे काय बघा, आय डॅश बी 10 नेक्स्ट मंथ. नेक्स्ट मंथ म्हणजे इथे काय आहे, फ्युचर टेन्स आहे. सो आय विल बी 10 नेक्स्ट मंथ. शीला डॅश टू वेअर अ पोनीटेल. मग इथे काय येणार आहे, शीला म्हणजे टू वेअर अ पोनीटेल. काय आवडतं तिला, मग शी लाईक्स, लाईक येणार लाईक्स, शी लाईक्स टू वेअर अ पोनीटेल. म्हणजे हे सिंग्युलर, म्हणजे ही ती एकटीच आहे, त्याच्यामुळे तिच्या इथे करता येईल लाईक्स येईल, नुसतं लाईक येणार नाही. नेक्स्ट बघा, एव्हरीवन डॅश कमिंग फॉर द पार्टी. मग एव्हरीवन इज कमिंग फॉर द पार्टी. आर येणार नाही इथे, इज येईल. एव्हरीवन हे सिंग्युलर फॉर्म त्याचा इथे येईल. ठीक आहे, एव्हरीवन इज कमिंग फॉर द पार्टी. शिवाजी महाराज डॅश अ ग्रेट रुलर. मग शिवाजी महाराज, आता इथे काय आहे, म्हणजे वॉज येईल ना इथे, शिवाजी महाराज ग्रेट रुलर होते. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन, छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट रुलर. इट वॉज गेटिंग डार्क, सो रत्ना डॅश वेल. रत्ना इथे बघा काय येईल, स्लेप्ट वेल. इट वॉज गेटिंग डार्क, सो रत्ना स्लेप्ट वेल. म्हणजे पास्ट सिच्युएशन, म्हणजे इट वॉज गेटिंग डार्क होतं ना, मग इथे पण मग काय येईल, पास्ट टेन्स असेल. सो रत्ना स्लेप्ट वेल, ती छान झोपली. मग इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, within the blanks with the correct form of the words in the brackets. The sun dash in the east. The sun rises in the east. इथे पण सन बघा सिंग्युलर आहे म्हणून रायझेस येईल, इज राईज नाही येणार. सेकंड ऑप्शन. आय डॅश दॅट आय शुड लिव्ह. फील, मग इथे काय, आय फेल्ट दॅट आय शुड लिव्ह. मला असं वाटलं की मी तिथून निघावं, वाटलं, मग फेल्ट येईल इथे ना, बरोबर, पास्ट टेन्स. ही डॅश इट वॉज अ घोस्ट. इथे काय येईल, ही थिंक इट वॉज अ घोस्ट येईल का, ही थिंक्स येईल बघा, इथे सिंग्युलर आहे त्यामुळे इथे काय येईल, ही थिंक्स इट वॉज अ घोस्ट. तर थर्ड ऑप्शन येईल इथे. द प्रॉब्लेम डॅश एव्हरीवन. द प्रॉब्लेम पझल्ड एव्हरीवन. पझल आहे ना, मग काय येईल, प्रॉब्लेम पझल्ड एव्हरीवन. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. आय वॉज सो नर्वस दॅट आय ऑलमोस्ट डॅश द आन्सर. आय ऑलमोस्ट फॉरगॉट द आन्सर. आय वॉज आहे म्हणजे आय वॉज सो नर्वस म्हणजे मी इतका नर्वस होतो की आय ऑलमोस्ट म्हणजे मी पूर्ण आन्सर विसरलो होतो. सो इथे आय फॉरगॉट द आन्सर. द बॉय डॅश ऑन द बर्निंग डेक. द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेक. स्टँडचं इथे काय होईल, स्टूड होईल. आय डॅश अवे द पीस ऑफ पेपर यस्टरडे. आय काय येईल, पीस ऑफ पेपर यस्टरडे म्हणजे मग थ्रोचं काय होईल, थ्रू होईल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. लिटिल जॅक हॉर्नर डॅश हिज थंब इन टू द पाय. मग पुट आहे इथे, मग इथे काय येईल, लिटिल जॅक हॉर्नर पुट हिज थंब इन टू द पाय म्हणजे पुट इथे हे बरोबर आहे, हा सेम हे येईल वर्ड येईल. आन्सर द फॉलोइंग. विच सेंटेन्स अमंग द फॉलोइंग इज इन द फ्युचर टेन्स. माय सिस्टर इज प्लकिंग फ्लावर्स. आय फिनिश माय स्टडीज. फिनिश्ड म्हणजे इथे भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे. सिस्टर इज प्लकिंग आहे म्हणजे हा काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. आय वॉज इटिंग अ मँगो, पास्ट टेन्स आहे. वी विल गो फॉर अ पिकनिक म्हणजे आम्ही पिकनिकला जाऊ म्हणजे हे फ्युचर टेन्स झाला. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स इन द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. सुधा डॅश अ लेटर टू हर फादर. आता प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे ती करतीये. सो सुधा इज रायटिंग अ लेटर टू हर फादर. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. प्रेझेंट टेन्स हवा आणि प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे हे काम सुरू आहे, क्रिया सुरू आहे, म्हणजे सुधा इज रायटिंग अ लेटर टू हर फादर. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज अ रॉंग वन. मोहन हॅड अ ड्रीम म्हणजे मोहनला स्वप्न पडले. मोहन विल रीड द स्टोरी इन द क्लास म्हणजे मोहन स्टोरी वाचेल क्लासमध्ये. मोहन विल वेकअप यस्टरडे ॲट 5. मग विल आणि यस्टरडे एकत्र येतील का, नाही येणार. सो इथे थर्ड ऑप्शन हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. आणि मोहन इज प्लेइंग क्रिकेट हे सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द टेन्स फ्रॉम टू विच द वर्ब इज द फॉलोइंग सेंटेन्स बिलॉंग. एडिसन परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. मग इथे कुठला टेन्स आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. एडिसन परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट म्हणजे एडिसनने खूप सारे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. म्हणजे ही क्रिया झालेली आहे, सो हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये येईल. द ट्रेन विल बी लेट बाय 2 hours. मग हे
ट्रेन उशिरा येणार आहे, 2 तास उशिरा येणार आहे ट्रेन, म्हणजे हा फ्युचर टेन्स झाला. म्हणजे हा काय झाला, सिम्पल फ्युचर टेन्स. फोर्थ ऑप्शन येईल. दे आर कम्प्लिटिंग देअर वर्क इन द स्टडी रूम. म्हणजे हे कम्प्लिटिंग देअर वर्क म्हणजे हे सुरू आहे, आणि कधी, दे आर म्हणजे आत्ता, दे आर वर्क इन द स्टडी रूम म्हणजे आत्ता त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे मग काय येईल, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स येईल. फोर्थ ऑप्शन. द बेबी वॉज क्राईंग द होल नाईट. मग हे काय आता, होल नाईट, द बेबी वॉज क्राईंग म्हणजे बाळ रात्रभर रडत होते, म्हणजे येईल पास्ट, आणि रडत होते ना, बेबी वॉज क्राईंग, इथे येईल पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. हनी टेस्ट स्वीट. आता हे फॅक्ट आहे, म्हणजे हे काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला, या युनिटमधला आता जो लास्ट लेसन आहे मिनिंगफुल सेंटेन्सेस, तो आपण घेऊ आणि हा व्हिडिओ आपण इथे थांबूयात. चला, काय आहे मिनिंगफुल सेंटेन्सेस. फॉर द काइंड ऑफ एक्सरसाइज यू हॅव टू बी गुड ॲट ऑल द ॲस्पेक्ट्स ऑफ ग्रामर दॅट यू हॅव स्टडीड इन द अदर चॅप्टर्स. म्हणजे आता क्वेश्चन बघूयात आपण काय काय आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्टली फ्रेम सेंटेन्स. मेक्स हे while the sunshine, make haze while the sunshine, make hay while the sun shines आणि make a hay while the sun shines. चला, मग इथलं करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे, मेक हे while the sun shines. हे का करेक्ट आहे बघा, मेक्स येत नाही, मेक हे, हेचं हेच पण येत नाही, while the sun shines. ठीक आहे, सो हे मेक्स इथे येणार नाही. इथे मेक केलंय पण हेजला एस लावलाय, सो हे पण चुकीचं आहे. इथे मेक अ हे वाईल द सनशाईन, तर इथे ए पण हे चुकीचं आहे. सो थर्ड ऑप्शन इथे बरोबर. स्टुडंट्स आर प्लेइंग कबड्डी ऑन द प्ले ग्राउंड. स्टुडंट्स इज प्लेइंग, इज येईल का, नाही येणार, सो सेकंड ऑप्शन चुकीचं आहे. स्टुडंट्स आर जम्पिंग कबड्डी, जम्पिंग येतं का, नाही, ते पण चुकीचं आहे. स्टुडंट विल प्लेइंग कबड्डी ऑन द प्ले ग्राउंड, विल प्लेइंग येत नाही, आर प्लेइंग येतं, विल प्ले येईल मग फक्त. ठीक आहे, सो इथे फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. देर आर मेनी चाइल्ड्स इन द पार्क. चाइल्ड्सचा आपण एस लावतो का कधी, नाही, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. चाइल्डचा नेहमी प्लुरल फॉर्म काय होतो, चिल्ड्रन होतो. देर आर मेनी चिल्ड्रन इन द पार्क, सो इथे सेकंड ऑप्शन बरोबर वाटतोय. देर आर मेनी चिल्ड्रन्स पण येत नाही, एस कधीच लागत नाही चिल्ड्रन्सला, इन द पार्क. देर आर मेनी चिल्ड्रन इन द पार्क. देर इज मेनी, इज येईल का, नाही, मेनी आहेत ना, सो आर यायला पाहिजे. सो इथे सेकंड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी डे डज अ वीक हॅव. हाऊ मेनी डेज डज अ वीक हॅव, हाऊ मेनी डेज डिड अ वीक हॅव आणि हाऊ मेनी डेज डज अ वीक हॅव. इथे बघा पहिलं तर चुकीचं आहे, हाऊ मेनी डे डज अ वीक हॅव, हाऊ मेनी डेज यायला पाहिजे ना, हाऊ मेनी म्हणलंय की इथे प्लुरल फॉर्म आहे डेजचा. सो इथे बघा, हाऊ मेनी डेज डज अ वीक हॅव, सो इथे सेकंड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द वर्ड टू रिप्लेस द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सो ॲज टू मेक द सेंटेन्स करेक्ट. इन द इव्हिनिंग आय बी बिझी विथ माय होमवर्क. मग इन द इव्हिनिंग इथे बीच्या ऐवजी काय येईल, आय ॲम बिझी विथ माय होमवर्क, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. माय ब्रदर इज द SSC स्टुडंट. मग माय ब्रदर इज काय येईल, इथे काय करायचं आहे आपल्याला, सिलेक्ट द वर्ड रिप्लेस द अंडरलाईन वर्ड टू मेक द सेंटेन्स करेक्ट. मग इथे काय येईल, एकाच, म्हणजे माय ब्रदर इज द SSC स्टुडंट, तो एकटा आहे, म्हणजे इथे काय येईल, अ येईल, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. टू हू डिड यू स्पीक ऑन द टेलिफोन, मग इथे काय येईल, टू हुम डिड यू स्पीक ऑन द टेलिफोन, कोणाशी बोललं, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. शी सेड दिस आर माय चिल्ड्रन, दिस येईल का, नाही, दीज आर, मेनी आहे ना, दीज चिल्ड्रन म्हणजे दीज आर माय चिल्ड्रन, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. द शॉप हिअर क्लोज ऑन 7 PM, ऑन येईल का, नाही, क्लोज ॲट 7 PM, सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. द विंड हॅड ब्ल्यू अवे द पेपर्स. द विंड हॅड म्हणजे मग काय आहे, हॅड म्हणजे काय येईल, ब्लोन अवे द पेपर्स, म्हणजे ब्ल्यूचं इथे ब्लोन येईल, थर्ड ऑप्शन. आय कॅन स्विम ॲज गुड ॲज राईड अ हॉर्स. मग इथे ॲज गुडच्या ऐवजी काय येईल, आय कॅन स्विम ॲज वेल ॲज राईड अ हॉर्स, इथे येईल सेकंड ऑप्शन. ही लाईक्स गो टू द मूवीज. ही लाईक्स गो येईल का, नाही, ही लाईक गोईंग टू द मूवीज, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. द गार्डनर टेक्स केअर इन द गार्डन. इन द गार्डन येईल का, नाही, द गार्डन टेक्स केअर ऑफ द गार्डन, गार्डनची तो काळजी घेतो ना गार्डनर, सो इथे पहिलं ऑप्शन येईल. आय एक्सेप्ट हिम टू मेक अन अनाउन्समेंट सून. आय इथे एक्सेप्टचा अर्थ वेगळा आहे आणि इथे
ॲक्सेप्ट वेगळे, आय एक्सेप्ट हिम टू मेक अन अनाउन्समेंट सून. इथे आय एक्सपेक्ट पाहिजे, म्हणजे मी एक्सपेक्टेशन ठेवते की तो लवकरच अनाउन्समेंट करेल, म्हणजे मग इथे येईल एक्सपेक्ट. एक्सेप्ट वेगळं आणि एक्सपेक्ट वेगळं. सो इथे हा फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. यू हॅव बी वेल बिहेव्ड इन ग्रॅनीज हाऊस. मग इथे काय येईल, आयडेंटिफाय द वर्ड मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय मिसिंग आहे इथे, काय चुकीचं वाटतंय. यू हॅव टू बी बिहेव्ड इन ग्रॅनीज हाऊस. यू हॅव टू असं येईल इथे, म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन. द बॉय क्राईड अँड वूड लिसन टू एनीवन. म्हणजे मग इथे काय येईल, द बॉय क्राईड अँड वूड नॉट लिसन टू एनीवन. कोणाचाही तो ऐकत नाहीये. सो इथे येईल चौथा ऑप्शन. दे वर्क इन द सिटी बट हाऊसेस आर इन द सबब्स. मग इथे काय येईल, दे वर्क इन द सिटी बट देअर हाऊसेस आर इन द सबब्स. सो देअर इथे म्हणजे ह्यांच्याशी रिलेटेड तर देअर येईल इथे. बट देअर म्हणजे ते सिटीमध्ये राहतात पण त्यांचे हाऊसेस, मग त्यांचे म्हणजे इथे देअर हाऊसेस आर इन द सबब्स. डोंट लेट युअर लेफ्ट हँड नो युअर राईट हँड इज डुईंग. मग वॉट येईल ना इथे, डोंट लेट युअर लेफ्ट हँड नो वॉट युअर राईट हँड इज डुईंग. इथे येईल चौथा ऑप्शन. आय बॉट अ नोटबुक 10 रुपीज. मग काय येईल इथे, आय बॉट अ नोटबुक फॉर 10 रुपीज. कितीला घेतली नोटबुक, 10 रुपीजला. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, आय चोजन दिस कार्ड फॉर माय फ्रेंड्स बर्थडे. मग इथे काय येईल, आय हॅव चोजन दिस कार्ड फॉर माय फ्रेंड्स बर्थडे. हॅव येईल ना इथे. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. ही विलिंग टू बिगिन वर्क नाव. ही इज विलिंग टू बिगिन वर्क नाव म्हणजे मग इथे इज येणार. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला इथे बघा काय करायचं आहे, रिअरेंज द वर्ड फ्रेजेस टू फॉर्म द मिनिंगफुल सेंटेन्सेस. हुज हाऊस दॅट इज द मॅन लास्ट इयर वी विजिटेड. आता सेंटेन्सची सुरुवात कशाने होते, कॅपिटल लेटरने. सो पहिलं काय येणार आहे, बी येणार आहे. सो दॅट इज द मॅन हुज हाऊस वी विजिटेड लास्ट इयर. म्हणजे त्या माणसाचं ते घर आहे जेव्हा आपण लास्ट इयर इथे विजिट केली होती. सो इथे बघा काय येईल मग, दॅट इज द मॅन हुज हाऊस वी विजिटेड लास्ट इयर. BADC. म्हणजे इथे बघा थर्ड ऑप्शन येईल इथे. आय हॅड इट वॉज एव्हर सीन आणि इन द बेस्ट मूवी. म्हणजे पहिलं काय येईल, इट वॉज. सुरुवात इट वॉजनी होईल. सो इथे बी येईल पहिले, इट वॉज. त्याच्यानंतर येईल द बेस्ट मूवी. बरोबर, इट वॉज काय होती, द बेस्ट मूवी, म्हणजे डी येईल. आय हॅड एव्हर सीन म्हणजे ही इट वॉज द बेस्ट मूवी आय हॅड एव्हर सीन, म्हणजे सर्वात बेस्ट मूवी आत्तापर्यंतची मी ही पाहिली, म्हणजे ही मूवी, या मूवीबद्दल बोलतोय. सो इट वॉज, डी येईल नंतर. त्याच्यानंतर येईल आय हॅड म्हणजे ए येईल आणि मग सी येईल, एव्हर सीन. इट वॉज द बेस्ट मूवी आय हॅड एव्हर सीन. सो BDAC सेकंड ऑप्शन इथे. ऑफ शूज अ पेअर लॉस्ट शी. आता इथे पहिले कॅपिटल लेटर शी आहे, सो शी म्हणजे पहिलं काय, डी येईल. त्याच्यानंतर शी लॉस्ट, बरोबर, सी लॉस्ट अ पेअर ऑफ शूज म्हणजे बी येईल आणि मग ए येईल. म्हणजे इथे DCBA म्हणजे इथे सेकंड ऑप्शन येईल. चला इथे आपलं युनिट 4 कम्प्लिटली संपलेलं आहे. आय थिंक आता आपलं फक्त युनिट 5 आणि युनिट 6 राहिलेलं आहे. आणि युनिट 7मध्ये मिसलेनियस आहे. ते जमलं तर त्याचा व्हिडिओ पण मी नक्कीच, वेळ असेल तर नक्कीच आणेल. पण युनिट 5 आणि युनिट 6 मी लगेच उद्याच्या उद्या मी त्याचे व्हिडिओ टाकेल. सो तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ जे बघितले नसतील इंग्लिशचे, तर ते आधीचे पण बघा व्हिडिओ. ते मी टाकलेले आहेत ऑलरेडी इंग्लिशच्या स्कॉलरशिपच्या प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे, जसं मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.